मित्रांनो, राज्यातील चर्मकार बांधवांसाठी रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून गटई स्टॉलचं वाटप ही योजना राबवली जाते. परंतु ही योजना राबवली जात असताना महामंडळाच्या माध्यमातून या योजनेला गती देता आली नाही आणि याच अनुषंगानं या योजनेला आता समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ, इतरही काही महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत आणि यालाच आज 28 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आज 28 जानेवारी 2026 रोजी एक महत्वाचा असा JR निर्गमित करण्यात आलेला आहे. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना. या योजनेची व्याप्ती वाढवून निकषामध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भातील याच्यामध्ये आपण पार्श्वभूमी पाहू शकता. राज्यामध्ये चर्मकार समाजातील चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी लोकांसाठी 100% अनुदानावरती ही योजना राबवली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु याची व्याप्ती या योजनेला गती न मिळाल्यामुळे या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही योजना आता समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता गटई स्टॉलची किंमत जी असणार आहे ती आता 47,500 रुपये एवढी करण्यात आलेली आहे आणि 100% अनुदानावरती या गटई स्टॉलचं वाटप केलं जाणार आहे. गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लीडकॉमच्या ऐवजी आता समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत राबवायला मंजुरी देण्यात आलेली आहे. ही योजना राबवण्यासाठी अटी, शर्ती आणि अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये योजनेचं नाव, लाभार्थ्याची पात्रता, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी अनुसूचित जातीचा असावा, त्याचं वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 80,000 तर शहरी भागासाठी 1,00,000 करण्यात आलेलं आहे. याच्यासाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. लाभार्थ्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्यानं, करारानं, खरेदीनं अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी. सदर योजना लाभार्थ्याचा जो प्राधान्यक्रम असणार आहे त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार पीडित झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य असेल. घरात कोणी कमवत नाही अशा विधवा, परित्यक्ता महिला असतील, त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती असतील. योजनेची व्याप्ती ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे. लाभार्थ्याची निवड याच्यामध्ये स्थानिक वर्तमानपत्रातून किंवा स्थानिक प्रसिद्धी माध्यमाद्वारे या योजनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. प्रसिद्धीनंतर परिशिष्ट ब मध्ये देण्यात आलेला अर्ज मागवून घेऊन अर्जासोबत जी काही कागदपत्र असतील ती मागितली जातील आणि निकष पूर्ण करणारे, पात्रता असणारे जे लाभार्थी असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. अर्ज वाटपाच्या वेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे प्रत्येक अर्जावरती अनुक्रमांक 1, 2, 3 आणि वर्ष असे ठळकपणे नमूद करतील, जेणेकरून किती अर्ज भरले गेले, किती अर्ज गेले या ठिकाणी कळणार आहे. याच्यानंतर त्या पुढे योजनेचा लाभ देण्यासाठीची काही महत्वाची अशी माहिती दिली जाणार आहे की कशा प्रकारे लाभार्थ्याला स्टॉल दिला जाणार आहे. पुढे जर काही याच्यामध्ये गैरप्रकार आढळले तर त्याला पुढे काय केलं जाणार. एका घरामध्ये एका लाभार्थ्याला एक स्टॉल बाबत पत्र लाभार्थ्याच्या फोटोसह स्टॉलवरती लावलं जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये जे काही नगरपालिका ब वर्ग, अ वर्ग आहे त्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात, छावणी क्षेत्रात गटई स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही गटई कामगाराची असणार आहे. एकदा गटई स्टॉलचं वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही, भाडे तत्वावरती देता येणार नाही. अशा प्रकारचे काही अटी, शर्ती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यासाठीचा अर्जाचा नमुना, गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉल करता अर्ज, याच्यावरती ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस घेतले गेलेल्या अर्जावरती अर्जाचा नंबर येणार आहे, लाभार्थ्याचा फोटो, अर्जदाराचं नाव, वडिलांचं संपूर्ण नाव, पतीचं नाव, कायमचा पत्ता, सध्याचा पत्ता, स्टॉल ज्या जागेत मागत आहे त्या जागेचा पत्ता, त्याचा पुरावाही द्यावा लागणार आहे. गावाची, शहराची लोकसंख्या, जागेचा तपशील, ही जागा भाडेकरांना घेतली आहे का स्वतःची त्याच्याबद्दल या ठिकाणी मेन्शन करायचंय. अर्जदाराची जन्मतारीख, जन्मस्थळ, अर्जदाराचं वय, जात, पोटजात, शिक्षण, रेशन कार्ड नंबर, अर्जदाराच्या वडिलाचा व्यवसाय, पतीचा व्यवसाय, महिला जर असेल तर परितक्त्या, घटस्फोटित वगैरे असतील ती माहिती या ठिकाणी भरावी लागणार नाही. कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न, अर्जदाराचा आधार कार्ड नंबर, आधार कार्ड बँकेला ज्या संलग्न आहे ते बँकेचं खातं आणि मोबाईल नंबर. याच्यानंतर अॅट्रॉसिटी किंवा विधवा व्यक्ती वगैरे असेल तर त्याच्या संदर्भातील माहिती या ठिकाणी द्यायची. दिनांक, ठिकाण आणि अर्जदाराची
संपूर्ण नाव आणि सही अशा प्रकारची माहिती या अर्जामध्ये भरायची आणि अशा प्रकारचा अर्ज समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मागवल्यानंतर भरायचा. याची जाहिरात काढली जाईल आणि जाहिरात आल्यानंतर सुद्धा आपण याच्याबद्दल नक्की अपडेट घेऊ. परंतु या योजनेची केली जाणारी अंमलबजावणी आता समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे योजनेला साहजिकच गती मिळण्यासाठी एक मदत होणार आहे आणि हा महत्वाचा असा GR निर्गमित करून ही गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या योजनेच्या संदर्भातील पुढील माहिती किंवा अर्जाच्या संदर्भातील अपडेट हे सर्व आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.